नमस्कार, मी आहे मयुरी आणि आजचा व्लॉग आहे संकष्टी स्पेशल मेन्यू. खूप दिवसांनी हा व्लॉग बनवते आहे आणि संकष्टी म्हटलं की व्लॉग बनवायला खूप इच्छा होते. तर त्याच्यासाठी आज संकष्टीच्या उपवासासाठी उपवास सोडण्यासाठी बनवली होती मटकीची भाजी. थोडीशी वेगळ्या पद्धतीची बनवली होती. इकडे मी डाळीला पण तडका देत होते साईडला आणि इकडे मी कढईमध्ये लसूण तेलामध्ये परतून घेतली, मग कांदा ॲड केला, कांदा परतून घेतला आणि मग त्याच्यामध्ये टॉमॅटो टाकला आणि मग मटकीसाठी मी एक शिट्टी घेतली कुकरमध्ये, कारण का ऑब्व्हियसली मटकी लगेच वाफेवर शिजत नाही, टाईम लागतो. तर इकडे मी हळद आणि मसाला टाकून मस्तपैकी कांदा टॉमॅटो शिजवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अशी कैचीनी शॉर्टकटमध्ये कोथिंबीर कापून टाकलेली आहे आणि डाळीमध्ये सुद्धा टाकली होती आणि डाळ पण तयार झालेली आहे आणि इकडे मटकीची भाजीसुद्धा रेडी झालेली आहे. पण अजून त्याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे, तो मी तुम्हाला पुढे सांगते. ती इकडे कुकरमध्ये शिजवलेली एक शिट्टी घेऊन शिजवलेली मटकी मी त्याच्यामध्ये ॲड केली ग्रेव्हीमध्ये आणि तिला मी थोडी बाजूला शिजत ठेवलेली आहे. आणि इकडे साईडला मी त्याच्यामध्ये टाकण्यासाठी एक छोटंसं नाही, अगदी थोडंसं वाटण बनवते. तर वाटण थोडं वेगळ्या पद्धतीचं आहे, नेहमीचं वाटण नाही आहे हे माझं, थोडं वेगळा ट्राय मारलेला आहे. तर त्याच्यासाठी मी शेंगदाणे आणि खोबरं एकत्र भाजून त्याची पेस्ट बनवली आणि मटकीची भाजी थोडी शिजल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला ॲड केला. तर हा मी घरी बनवला नाही आहे, तर हा माझ्या वहिनीने बनवलेला, तिच्याकडचा स्पेशल गरम मसाला आहे. अतिशय उत्तम अशी भारी चव आहे. तर त्याच्या गरम मसाला ॲड केल्यानंतर जो मी शेंगदाणे आणि खोबरा भाजून जो काही वाटण बनवला होता तो मी त्याच्यामध्ये 2 चम्मच ॲड केला आणि भाजी परत एकदा स्टर करून शिजवण्यासाठी ठेवली बाजूला. आणि आता गणपती बाप्पांचे असे आवडीचे मोदक, पण हे तळणीचे मोदक आहेत, कारण का आमच्या घरामध्ये मिस्टरांना तळणीचे मोदक खूप जास्त आवडतात. उकडीचे मोदक जास्त ते खात नाहीत, त्यासाठी तळणीचे मोदक. तर मस्तपैकी असे गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक रेडी आहे. तर जो काही मोदक बनवताना पीठ उरला होता त्याचे मी चपात्या न बनवता पुऱ्या तळल्या. त्या पुऱ्या पण छान होतात त्या पिठाच्या, कारण का तो आपण जो पीठ आहे ना तो तुपाचा मोहन घेऊनच तो पीठ मळतो, त्यासाठी. त्याच्यानंतर हे छोटे छोटे पापड आहेत, त्यांना एक वेगळं नाव आहे, ते मला आता आठवत नाही आहे. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याच्यानंतर मस्तपैकी असं नैवेद्याचं ताट वाढायला घेतलं बाप्पांसाठी. तर त्याच्यामध्ये भाताचं मध्येच मी ठेवलेलं आहे, भात आणि डाळ, बाजूला भाजी, त्याच्यानंतर मोदक, पुऱ्या आणि छोटे छोटे पापड. तर अशा प्रकारे संकष्टी स्पेशल असं जेवण रेडी आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा.